आज कामात काही लक्ष लागत नव्हतं. डोक्यात नुसता तोच विचार येत होता. काही केल्या विसरायला होईना. जोशी म्हणजे तसा एकदम कमाल माणूस. दिसायला एखाद्या नटासारखा. गोरा, अंगाने बरा, कसला आजार नाही. काही दुखणं नाही. घरची परिस्थिती तर अशी की देवाने दिलेलं घरात मावत नव्हतं आणि वस्तूंची गर्दीच इतकी की हवं ते नेमकं हवं तेव्हाच गावत नव्हतं. त्याचे वडील म्हणजे गावाचे सरपंच. त्यामुळे मुळातच घरात सुबत्ता होती. पण जोशी स्वतः ही खूप कर्तबगार होता. हुशार होता. अचानक एका दिवसासाठी तो गावी गेला आणि लग्न ठरल्याची खबर घेऊनच मुंबईला परतला. मुळातच जोशी बोलका असल्याने ऑफिस मधल्या सगळ्यांनी लग्नाला हजेरी लावली. माणूस स्वतःच्या लग्नाची जितकी स्वप्न बघतो तितकीच स्वप्न तो स्वतःच्या जवळच्या माणसाच्या लग्नाचीही बघतो. जोशीसारख्या हियाला ही कुणीतरी रत्न लाभलं असणार अशी आशा माझ्याप्रमाणे प्रत्येकाला होती. पण सगळंच अपेक्षेबाहेरच निघालं. रत्न लाभलेलं होतं, पण त्यात चमक नव्हती. अंधार होता, उजेड नव्हता. जोशाची बायको जरा सावळी होती. सावळी काय, जरा जास्तच सावळी होती. जोशाची सावली ही त्या सावळीपेक्षा गोरी ठरली असती, इतकी ती सावळी होती. त्याहून मोठा आश्चर्याचा धक्का म्हणजे तरीही जोशीने तिला पसंत केलं होतं. आणि तो लग्नाच्या मंडपात खुश दिसत होता. एकदम असं वागत होता जसं की त्याला अगदी हवं तेच मिळालं. आमच्या बँकेच्या नोकरीच्या भाषेत सांगायचं तर ज्याला आम्ही डेबिट समजतो ते त्याच्यासाठी क्रेडिट होतं. जोशी रोज भेटायचा. एक दोनदा सहपत्नी जोशीच्या घरी माझे जाणेही झाले होते. आमच्या सौभाग्यवतींनीही तोच प्रश्न मला विचारला होता. पण उत्तर माझ्याकडेही नव्हतं. एकदा जोशीने ऑफिस सुटताना मला जवळ बोलावलं. ऑफिस सुटलेच होते, त्यामुळे ऑफिसात कुणीच नव्हते. बोलायला निवांत वेळ होता. जोशी म्हणाला, "तू माझा खास मित्र, तरीही हल्ली इतका असा बाचकल्यासारखा का होतोस मला पाहिल्यावर? स्वतःहून सांगणार आहेस का?" "अरे असे काही नाही रे, तुझं आपलं काहीतरीच." "मी कुठे बाचकतो?" मी सावरासावर करायचा पोख प्रयत्न केला. खरं तर जोशाला पाहिले की मला नेहमी त्याची बायको आठवायची. त्याला हे प्रश्न विचारण्याची हिंमत होत नव्हती आणि म्हणून थोडा बाचकल्यासारखं व्हायचं. पण आज त्याने स्पष्ट विचारून चांगलाच गोत्यात आणलं मला. "श्री बस इथे, खूप दिवस तुझ्याशी हे बोलायचं होतंच मला. रोज तुझ्या डोळ्यातला तोच प्रश्न बघून बघून मी हितकलोय आता." आवडत्या व्यक्तीच्या डोळ्यांतल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे असतील तरच त्या व्यक्तीच्या नजरेला नजर मिळवता येते. माझ्याकडे तुझ्या प्रश्नाची उत्तरं आहेत. ऐक, मध्ये बोलू नकोस. काही विचारलं तरच उत्तर दे. मी लताशी लग्न का केलं? तिच्यात असं काय पाहिलं मी? हाच प्रश्न आहे ना तुझा? याला मनातलं ऐकू येतं की काय असा प्रश्न पडला मला. बरोबर बोलतोय ना मी? नाही रे जोशी. काहीतरीच काय? मी आपला सहजच. श्री, ऐकले का? ऐक मी सांगतो ते तुझ्या डोळ्यातले प्रश्न कळण्याइतका लहान नाहीये मी. ऐक मी सांगतो ते. चोरी पकडली गेली तर शांत राहणं बेस्ट असतं. ह्या मताचा मी तेव्हा शांत राहिलो. श्री, लहानपणापासून मी पुरुषांमध्ये वावरत आलो. पुरुष कोणत्या स्त्रीबद्दल काय काय बोलतात हे ऐकता आलो. एखादी देखणी स्त्री प्रत्येक पुरुषाला भावते. जरी ती दुसऱ्याची बायको असली तरीही त्यात गैर काहीच नाही. देवाने स्त्री आणि पुरुषांची ठेवणच तशी केलीये. शरीराचीही आणि मनाचीही. स्त्री आता पुढे गेलीये. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालू लागलीये. सगळं सगळं मान्य आहे मला, पण स्त्रीला अजूनही मातृत्व चुकलेलं नाही. अंगावर शर्ट चढवली म्हणजे स्त्रीचा पुरुष होतो का? कपडे बदलले, केस कापले म्हणून मन बदलता येते का? उंबरठा ओलांडून बाहेर पडले की जे काही दिसते ते सगळेच्या सगळे जग स्त्रीसाठी परकेच असते. घराचा उंबरठा नाही, मी शरीराच्या उंबरठ्याबद्दल बोलतोय.
घरातली इतर पुरुष मंडळी अगदी वडील सुद्धा या जगाच्या यादीतलेच असतात, वर्तमानपत्रात नाही का वाचत तू? एका नराधम बापाने आपल्याच मुलीचा विनयभंग केला. हे सगळं ऐकायला कितीही भयंकर असलं तरी खरं आहे. ते नाकारता येणार नाही. जोशाने बोलणे ऐकून हल्लीच्या काळातली एखादी स्त्री चवताळून उठली असती. पण मी एक पुरुष म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून विचार केला तर मला हा सगळं पटत होतं. त्याच्या बोलण्याच्या मध्ये आपण काही बोलावे याची गरजच नाही वाटली मला. जोशी बोलत होता, संस्कारांचा परिणाम म्हण किंवा बाकी काही म्हण, पण पुरुषांच्या मनाचा विचार केलास तर एक गोष्ट तुझ्याही लक्षात येईल. इज्जत स्त्री पुरुष दोघांनाही असते, पण पुरुषाची इज्जत ही एक संकल्पना आहे आणि स्त्रीची इज्जत हे एक सत्य आहे. रस्त्यावर चालताना पुरुष कोणत्या स्त्रीकडे आणि कसे बघतात हे तुला माहित आहेच. मी ऑफिसात असताना माझी बायको घरी काय करत असेल, तिला कुणी त्रास देत असेल तर ती बाजारात गेली आणि तिच्यासोबत कुणी काही वेडमाकड करायचा प्रयत्न केला तर असे नाना प्रश्न देखण्या स्त्रीशी लग्न झालेल्या प्रत्येक पुरुषाच्या मनात सत्य येत असतील. नसतील का येत? तुझ्या मनात नाही येत का? मनातल्या मनात हो उत्तर देऊन गप्प राहिलो मी, पण त्याने तेही उत्तर ऐकलं असेल बहुधा. मी त्यापासून मुक्त आहे. मी जे बोलतोय ते तुला पुरुषत्वाच्या विरुद्ध वाटेलही. म्हणशील की मनगटात ताकद नाहीये का बायकोचं रक्षण करायची? मनगटात ताकद आहे रे, जमेल तितका लढेनही मी, पण कितवर घडलं ते नजरेसमोर घडलं तर काही करता येतं, पण नजरेमाग घडलं तर? जोशाच्या प्रश्नाची उत्तर नव्हती माझ्याकडे. श्री लता दिसायला सुंदर नसली तरी मनाने सुंदर आहे. नाहीतरी दिसायला सुंदर माणस तरी सुंदर कुठे वागतात? लता मनाने छान आहे पण सावळी आहे. पण कुणीतरी तिला बघता क्षणीच तिच्या प्रेमात पडेल ही शक्यताच नाही. त्यामुळे मी निर्धास्त आहे. घाबरता मला जगता येतं. तिला पाहायला गेलो तेव्हा तिच्यात मी तिचं सावळेपण पसंत केलं. मला वाटतं की तुला आता तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली असतील. चल निघतो मी आता. लता वाट पाहत असेल. आज पिक्चर पाहायचा प्लॅन आहे आमचा. जोशीने जे काही सांगितलं ते ऐकून सगळं सुन्न झालं होतं. विरोधाचा प्रश्नच नव्हता, कारण मला सगळं पटलं होतं. पण तरीही मला वाहिनींची दया येत होती. त्यांना काय वाटत असेल, जोशासारखा नवरा मिळाला हे चांगलं की वाईट झालं त्यांच्यासाठी? काही करून वहिनींना भेटायचं आणि जाणून घ्यायचंच असं ठरवलं. योग्य वेळेची वाट पाहत होतो. दिवसामागून दिवस जात होते. ऑफिसात सगळे टिंगल करायचे, म्हणायचे की जोशाची पोरं बुद्धिबळासारखी होणार. जोशी खुश होता, पण त्याची खुशी मला नेहमी त्या सावळ्या सौभाग्याची आठवण करून द्यायची. खूपदा जोशाच्या घरी जाऊनही मला वहिनींकडे हा विषय काढणे जमत नव्हते, पण एकदा दिवस तसा आला आणि मला जोशाच्या घरी जायची संधी मिळाली. घरी गेलो तर जोशी घरात नव्हता. असेलच कसा? तो नसणार घरात हे माहित होतं. म्हणूनच मी तिथं गेलो होतो. वहिनींनी दार उघडलं. या तुम्ही या ना, असे उभे का दारात? हे आताच बाहेर गेले हो का? उगाच मला काहीच माहित नसल्याचा आव आणून मी विचारले आणि जाऊन सोफ्यावर बसलो. अजून अर्धा तास तरी लागेल यायला. ते येईपर्यंत वाट पाहावी लागेल तुम्हाला भावोजी. थांबा हा मी चहा घेऊन आले. वहिनी अहो राहू दे चहा. घाशी झालाय माझा चहा. लाजत नाहीये मी, पण खंच घेतलाय मी चहा घाशी. थोडा वेळ वहिनींशी गप्पा मारल्या. हिम्मत जमवत होतो. शेवटी मुद्द्यावर यायची वेळ आली. वहिनी, माझं तुमच्याकडे जरा काम होतं. एक प्रश्न होता. पण त्या आधी एक वचन हवं होतं. वचन कसलं? सावळ्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह हजार झालं. मी जे काही बोलेन ते आपल्या दोघांतच राहील. जोशाला तुम्ही काही सांगणार नाही. कबूल? अ, 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 ठीक आहे.
कबूल. बोला, ते प्रश्न विचारायचा होता. वाईट वाटून घेणार नाहीत अशी आशा करतो. नजरेनेच होकार दिला वहिनींनी, आमचा जोशा तसा देखणा आणि तुम्ही असे स्पष्ट विचारायला नको होते. आपण असं माझं मलाच वाटू लागलं. पण नशीब. वहिनींनी शांततेला सोडून बोलायला सुरुवात केली. भावोजी, आलं माझ्या लक्षात तुम्हाला काय विचारायचं ते आमचे हे दिसायला देखणे आणि मीही अशी सावळी. ह्यांना म्हटले तर एखादी सुंदर मुलगी मिळाली असती. पण तरीही त्यांनी माझ्याशी लग्न का केलं असंच ना. वहिनींनी ओळखलं आणि मला हलकं झाल्यासारखं वाटू लागलं. नाहीतर हा असा प्रश्न कसा विचारायचा हा प्रश्न मला पडला होता. खरं सांगू का? जो प्रश्न तुम्हाला पडलाय तो मलाही पडला होता. ज्या दिवशी हे मला पाहायला आमच्या घरी आले होते, तेव्हा मला ते आवडण्याचा प्रश्नच नव्हता. शोधूनही एखादा दोष सापडणार नाही असे आहेत ते, पण त्यांच्यासमोर मला माझ्या अशा रूपाची लाज वाटू लागली. नकार येईल अशी खात्री होती. पण होकार आला आणि आनंद गगनात मावेना. पण नंतर आश्चर्य वाटू लागले की होकार आलाच कसा काय. पाहिलं नक्की त्यांनी माझ्या. खूप विचारावेसे वाटले ह्यांना. पण हिम्मत नाही झाली. आमचं लग्न झालं. आम्ही दोघं कधी एकत्र बाहेर फिरायला गेलो की कुणीही पुरुष माझ्याकडे बघत नसत. तशी त्याची लहानपणापासूनच सवय होती मला. ह्यांच्या कुणी पाहुण्याने, नातेवाईकाने, मित्राने ही कधी माझ्या रूपाची प्रशंसा केली नाही. जो तो कौतुकाचा भुकेला असतो. मीही होते. पण प्रशंसा मी नेहमी ऐकली ती दुसऱ्यांबद्दल. बाकी ती मी नेहमी परकीच. प्रत्येकाच्या डोळ्यात मला प्रश्नच दिसले. पण आमचे हे सगळं कळूनही शांत असायचे. नेहमी खुश असायचे. जसे ह्यांना जे हवं होतं तेच मिळालं होतं त्यांना. वहिनींचे बोलणे ऐकून मलाच भिरभिरायला होत होते. सगळं कळूनही कशी शांत राहू शकते ही बाई. ग्रेट. बरेच दिवस मनात ठेवले होते त्यांनी हे सगळे. आज मी मार्ग करून दिला. म्हणून झरा वाहू लागला होता. त्या बोलत होत्या. लग्नानंतरचे बरेचसे दिवस रडून काढले. त्यांच्याशी बोलावं याची सोय नव्हती. पण मधुचंद्राच्या पहिल्याच रात्री पर्यंतच रडता आलं. रडून रडून गप्प बसले. विचार केला. उलगडा झाला आणि मोकळी झाले. मी का रडते? माणूस रडतो कधी? काही कमी मिळाले की ना? पण माझ्याकडे काय कमी आहे? मधुचंद्राच्या पहिल्याच रात्री मी पहिल्यांदा ह्यांच्या प्रेमात पडले. संसाराबाबत निश्चिंत झाले. त्या रात्रीच्या ह्यांच्या स्पर्शात एकदाही मला माझ्या रंगाची आठवण होऊ दिली नाही. फक्त त्याच दिवशी नाही तर लग्नानंतर कधीही. काय हवे असते एखाद्या पत्नीला? स्वतःच्या साथीदाराकडून. तो कमावता असावा, कर्तृत्ववान असावा, प्रेमळ असावा. सर्वात महत्त्वाचे तो खरा साथीदार असावा. एखाद्या स्त्रीच्या स्वतःच्या साथीदाराकडून ज्या काही अपेक्षा असतात त्या सर्व ह्यांनी पूर्ण केल्या. एखाद्या स्त्रीचे जे स्वप्न असते ते सगळे मिळाले मला. चांगलं सासर, लाखात एक नवरा. मग मी का म्हणून रडावे? जगाला आणि मला वाटणारा माझा अवगुण माझ्यासाठी गुण ठरला. तरीही मी रडावे. चांगलं वाईट यांच्या व्याख्या आपण ठरवतो, किंबहुना आपणच ठरवाव्यात. जगाच्या निर्णयावर स्वतःचे निर्णय घेऊ नये. माझ्याकडे कमी आहे हे जगाने मला नजरेने सांगावे. पण मी ते का ऐकावे? तुम्ही मला महान म्हणाल पण मी महान नाही. यात माझा असा स्वतःचा स्वार्थ आहे. भुवयावर करून मी प्रश्नार्थक चेहरा बनवला.